कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, हां बजरंग. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं सारखे सारखे फोन करू नका म्हणून. अहो हो, सगळं ठीक आहे आता. काय? नको नको नको, काल झाला तेवढा तमाशा पुरे. प्लीज तुम्ही नका येऊ आत्ता. आता परत फोन करू नका. आणि देवी, काही चुकलं माकलं असेल तर माफ कर. अक्षराचे सगळे अपराध पोटात घे. हवं तर तिच्या चुकांची शिक्षा तू मला दे, पण तिला लवकरात लवकर बरं कर. देवी, सगळं ठीक होऊ दे. या घरात शांतता नांदू दे. नका काळजी करू, समजा तुमच्या मनासारखं होईल बघा. आई अंबाबाईची कृपा आहे घरावर. आता फक्त देवीकडे एकच मागणं आहे, सुनबाईला लवकर बरी कर ग बाई. अरे वा, मेहंदी लयच रंगली तुमची. हो बघा ना, मलाही आश्चर्य वाटलं. छान रंगली ना. नवऱ्याचं प्रेम असलं ना व का मेहंदी बी लई रंगती बघा. काहीतरीच काय आई. अहो खरं तेच सांगते या, असंच प्रेम राहू दे तुम्हा दोघांच्या. जा आवरायला घ्या पटशिरी, बायका येत असतील. तयार व्हायचं काय आता? काय हो आता काय काय म्हणजे चुडा भरायचा आहे तुम्हासनी. बायकासनी मी सांगून आली आहे. जा लवकर तयार व्हा, चांगली साडी नेसा. अहो पण मग एवढं तयार वगैरे कशा? आपण थोडक्यात करूया ना. अहो लग्नाच्या इदी अशा थोडक्यात होत नसतात. समजा कसं रीतीनुसार झालं पाहिजे बघा. लग्नात आणि देवाच्या कार्यात काय बी कमी पडता कामा नये बघा. जा आवरून घ्या पटशिरी. धनाजी, शांता, पटापटा काम आवरायला घ्या. तू जामखाना टाकायला घे. शांता, तू माझ्याबरोबर तयारीला लाग. हं? चारुलताबाईंचा चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे आज. हा, पटापट कामाला लाग. चल, तू चल माझ्याबरोबर तिकडे. फार बरं झालं तुम्ही ड्रेस आणलात. फ्रेश वाटतंय मला. थँक्यू. वहिनी थँक्यू काय म्हणताय? नाही खरंच. बरं वाटतंय का तुम्हाला आता? हो. बर, मी तुमच्यासाठी जेवण पाठवते. तुम्हाला गोळ्या पण घ्यायच्यात ना? नाही नाही नको, मला जेवण नकोय. अहो मॅडम, काहीतरी खावं लागेल ना. असं कसं करून चालेल? अहो नकोय मला खरंच. काहीतरी खावं लागेल ना. मला नाही खायचं. सिस्टर, आमच्या वहिनी इथल्या कॅन्टीनचं जेवण जेवून जेवून वैतागल्यात. तुम्ही काळजी करू नका, मी आणलाय त्यांच्यासाठी डबा. वहिनी तुम्ही कशाला हो? तुम्ही अहो, वहिनी रडताय का? वहिनी तुम्ही रडणार असाल ना, मी निघून जाईन ना इथून. मला सॉरी, मला नकोय. मला खरंच नाही नाही जेवायचंय. वहिनी जेवून घ्या थोडं. सिस्टर, थोडं पाणी आणता का प्लीज? वहिनी राहू दे हो. वहिनी तुम्ही जेवून घ्या आधी. नाही मला नकोय. थँक्यू. राहू दे वहिनी, मला नकोय खरंच. अहो नाही कसं म्हणताय वहिनी, तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात. पोटात अन्न नको का? अन्न नकोय मला. मला मदत हवी आहे. मदत कशासाठी? माझं डोकं ताळ्यावर आहे की नाही ते बघण्यासाठी.
नाशिक आणि मुंबईची ऑर्डर पोचली वेळेवर. हां ते जाऊ दे. वहिनींचा फोन मी आलता का नाही दवाखान्यात ना काय? तू काळजी करू नकोस. अक्षरा वहिनींना जेवण देऊन ती कॉल करेलच आपल्याला. हां आणि वहिनींना म्हणा आज एक रिक्वेस्ट आहे, आज तुम्ही जरा तिथंच थांबा, म्हणजे निदान त्यांच्या फोनवर तरी आपल्याला वरच्यावर कॉल करता येईल रे. अरे त्याच तयारीने गेली शिवानी तिकडे आणि तिच्याकडे फोन आहे. आपण कधी फोनवर बोलू शकतो. आणि मगाशीच तिने मला फोन केलेला की अक्षरा वहिनी आता बऱ्या आहेत. नाही बऱ्याच आहेत त्या, काय झालेलं नाही त्यासनी. जरा आता ह्या लग्नाच्या धावपळीमुळे सगळा घोळ झाला माहिती आहे का. त्यांचा त्यांनी ना लई स्ट्रेस घेतला ओंके, आहे का नाही. हे धावपळ जीवाला आराम नाही, हे त्रास करून घेतला रे मास्तरींबाईंनी. बरं एवढं होतं तरी आता जरी दवाखान्यात गेलेले असले तरी जायच्या आधी सगळी कामं नीट मार्गी लावून गेल्यात बरं काय. त्या सगळी कामं एकदम ओकेमध्ये करून ठेवली आहेत त्यांनी. हां मग तवाच थंड बसल्या हे लग्न बिग्न सगळं ठरवून. काय झालं? कसला विचार करतो एवढा तू? काय नाही रे, हेच ते घरातला तो कार्यक्रम लग्न फिग्न ते एकदा डोसक्यावर यांच्या अक्षता पडल्या, यांचा आत्मा एकदाचा थंड झाला की मास्तरीन पैसे मी घरला घेऊन येणार आहे बघ. काय गरज नाही त्यांना तिथे ठेवायची. मी तुला सांगतो जरा त्यांच्या कलानं घेतलं, जरा त्यांच्या मर्जीनं घेतलं ना सगळं नीट होईल. त्यासने औषध गोळ्यांची नाही, मायाची गरज आहे, आपल्या साथीची गरज आहे. तिथं दवाखान्यात ठेवून त्यांचं काय होणार नाही. माझे हात दगडाखाली आहेत. म्हणजे समजलं नाही मला काही. काय नाही बरं बघ, तू आता फॅक्टरीत जा. काय मला जरा घरी सामान आणून द्यायचंय, तेवढं उरगलं की मी बी येतो फॅक्टरीत. तू शिवानी वहिनीसनी फोन करत राहा, मला कळवत राहा. हां काळजी करू नकोस. धनाजी आवर बाबा पच्छिरी. हा झालं ना समजा. शांता अगं इड्याची पाण्यात अगं खण आणि नारळ कुठं आहे? आत ठेवले, मी घेऊन येते. थांब धनाजी जा घेऊन ये. ते झालंय बया लगीन हाय वय अजून. म्हणजे ते पुढे ढकलायचं बोलत होते ना. नाही ना पुढं ढकललं, ऐकलंच ना काल. मग असं कशा पायी बोलतीयास? सध्या आपल्या घरात कसं आहे, घडी घडी गोष्टी बदलतात ना वो. कुणी काय बी करतय, काय बी बोलतय, आणि त्यात मास्तरनीला येड लागलंय आता. मला वाटलं झालं कॅन्सल. त्यांचे थोबाड उघडलं का वाईटच बोलायचं असतं का ग तुला? हा काय पण वाटतं तुला? ए आजी चुप चुप, एकदम थोबाड बंद. चल कामाला लाग, बायका येतील इतक्यात. हा या 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 शांता धनाजी चहा पाण्याचं बघा. चल या या या. अहो पण नवरीबाई कुठे आहे? या काय आल्याच, 100 वर्ष आयुष्य आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.